जे मागच्या रविवारी नव्हते त्यांच्यासाठी मला सांगू द्या, वी हॅव स्टार्टेड अ न्यू सिरीज, एक नवीन सिरीज आपण सुरू केलेली आहे. त्या सिरीजचं नाव आहे द सनशिप सिरीज. सनशिप सिरीज, पुत्रत्व याच्याविषयी आपण पाहणार आहोत. ज्या ज्या वेळेला जमणार आहे त्या त्या वेळेला सनशिप सिरीजमधून आपण पाहणार आहोत. मागच्या रविवारी सनशिप सिरीजचा पहिला भाग झाला. फर्स्ट पार्टमध्ये आपण सनशिप सिरीजचं काय बघितलं? द स्लेव्हरी, दासपण, गुलामगिरी आम्ही बघितली. लास्ट संडे होता. किती लोक होते लास्ट संडेला? राईट, प्रेज गॉड. फॉर दोज हू आर नॉट देअर, ते जे नव्हते त्यांच्यासाठी संक्षिप्तमध्ये रिकॅप घेतो. Sonship is Zoe, slavery is an after effect of the fallen state. पुत्रत्व काय आहे? जोए लाईफ आहे. जोए जीवन म्हणजे स्वर्गाचं जीवन, देवासारखं असलेलं जीवन. पापाच्या अगोदरचं जे जीवन आदम आणि हव्वाला प्राप्त झालं ते जीवन म्हणजे कुठलं जीवन? जोए जीवन. म्हणजे पुत्रत्व असणे म्हणजे पापाच्या अगोदरचं जे जीवन आहे त्या जीवनामध्ये आम्हाला परमेश्वर पुन्हा घेऊन चाललाय, त्याचा अर्थ. आणि स्लेवरी, दासत्व, दासपण, गुलामगिरी याचा अर्थ काय? पतन अवस्थेनंतर आलेलं क्लेशमय जीवन म्हणजे दासपण, गुलामगिरी, दबून राहणे, कोणाशी तरी दबावाखाली राहणे. ओके. Spirit of slavery is leading to fear. Spirit of adoption is leading to be sons of God. दासपणाचा आत्मा भयाकडे घेऊन जातो, परंतु दत्तकपणाचा आत्मा आम्हाला देवाचे पुत्र होण्याचा अधिकार देतो. आणि म्हणून वचन सांगतं, अधिकाराने आम्ही त्याला काय म्हणू शकतो? अब्बा, बापा अशी कम ऑन हाक मारू शकतो. आमेन, हालेलुया. ओके, पुढे आपण गेलो. स्लेव्हरी इज नॉट परमनंट बाय इटसेल्फ. दासपण हे आपल्या स्वतःमध्ये कायम नाही आहे. कोणीतरी आमेन म्हणेल. आमेन. आम्ही पाहिलं एक्झोडस, निर्गममधून पाहिलं की जो दास, जो इब्री आहे, तो ज्याला दासपण किंवा गुलाम बनलेला असतो त्याला 6 वर्ष करावं लागतं. 7व्या वर्षी वचन सांगतं की त्याला मोकळं सोडण्यात यावं, त्याची सुटका करण्यात यावी, आणि त्याच्यानंतर तो फ्री आहे. सगळे म्हणा फ्री आहे तो. Amen. Hallelujah. But slavery is not permanent. Sonship is. गुलामगिरी किंवा दासपण हे कायम नाही आहे, परंतु पुत्रत्व मात्र काय आहे? कायम आहे. Amen. मी आणि म्हणून हे देखील बोललो, the pastor will stop being a pastor. A prophet will stop being a prophet. A teacher will stop being a teacher. A worship leader will stop being a worship leader. But a son will continue to be a son forever and ever and ever. पाळक, भविष्यवक्ता, शिक्षक, वर्शिप लीडर हे सगळे आपापले जे काम देवाने त्यांना दिलेले आहे ते थांबवतील. ते शिक्षक बनणं त्यांचं थांबणार आहे, भविष्य सांगणं त्यांचं थांबणार आहे एकदा स्वर्गात गेल्यानंतर. परंतु जे ते देवाचे पुत्र आहेत ते त्याच्यामध्ये कायम पुत्रत्वामध्ये राहणार आहेत. आमेन. अँड असे भरपूर पॉईंट्स आपण पाहिले. जर कोणी मागच्या संडेला आलं नसेल तर आज संध्याकाळी 5:30 वाजता, इफ आय एम नॉट रॉंग, आपल्या चर्चच्या यूट्यूब चॅनलवरती तोच संदेश रिपीट होणार आहे. आमेन. बट टुडे, आज आपण सनशिप सिरीजच्या भाग 2 मध्ये असणार आहे. वी आर गोइंग टू बी इन द पार्ट 2 ऑफ सनशिप सिरीज. आणि आजच्या पार्टचं नाव मी दिलेलं आहे सनशिप सिरीज द सुप्रीमसी. सगळे म्हणा सुप्रीमसी. सुपर मार्केट नाही, सुप्रीमसी. ऑलराईट. सुप्रीमसी म्हणजे काय? अनेक गोष्टींच्या वर अधिकार असलेला, त्यांच्या काही गोष्टींच्या वर एक व्यक्ती किंवा एक गोष्ट असलेली, याला म्हणतात सुप्रीमसी. कळालं? ऑलराईट, सुप्रीमसी. आज सनशिप सिरीज, पुत्रत्व या सिरीज मधून दुसऱ्या भागामध्ये आपण हळूवार प्रवेश करत आहोत. आणि सुप्रीमसी, पुत्रत्व असण्याचा फायदा असं म्हणता येईल, किंवा पुत्रत्व असल्याने
आम्ही कसे इतर गोष्टींपेक्षा, इतर परिस्थितीपेक्षा, शैतानापेक्षा कसे आम्ही वर्चस्व गाजवू शकतो पुत्रत्वात असल्याने, आज या काही गोष्टींकडे आपण लक्ष देणार आहोत. आय एम गोइंग टू गिव्ह यू 4 S. Today I'm going to give you 4 S's. Slavery is a S. Sonship has a S. Supremacy has a S. म्हणून आज मी तुम्हाला 4 मुद्दे देणार आहे. I'm going to give you 4 S's. 4 S मी तुम्हाला आज देणार आहे. Are you ready? Amen. पुढे जाण्याच्या अगोदर थोडे छोटे छोटे नगेट्स तुम्हाला देतो स्टार्टर्स म्हणून. A son is always superior than a slave. पुत्र दासापेक्षा कधीही श्रेष्ठ असतो. कोणी आमेन म्हणेल? ऑलराईट. जर तुम्हाला वचनामधून काय आवडेल आणि हे असं आहे असं तुम्हाला पक्की खात्री होती तर मोठ्याने हालेलुया आमेन असं म्हणायचं आहे. आमेन. इथं कुठलीही रोक नाही आहे. आम्ही ओरडू शकतो. कम ऑन समबडी. आमेन. हालेलुया. अ सन इज ऑलवेज सुपिरियर दॅन अ स्लेव्ह. पुत्र हा दासापेक्षा प्रत्येक वेळेला हमेशा श्रेष्ठ आहे. म्हणा श्रेष्ठ आहे. मग तुम्ही पुत्र आहात की दास आहात? आमेन. म्हणजे तुम्ही कोण आहात? दासापेक्षा श्रेष्ठ आहात. आमेन. हालेलुया. Slave has limited access to everything. Son has an all access pass. दासाला सगळ्या गोष्टी त्या घरात जर समजा तो दास आहे, त्या घरात समजा तो गुलाम आहे, तर सगळ्या गोष्टीकडे, सगळ्या खोलीमध्ये तो जाऊ शकत नाही. त्याच्याकडे मर्यादा आहे. हॅलो. आमेन. कधी एकाच्या घरी राहायला गेलात का तुम्ही की 4 दिवस तुम्ही राहायला गेलात, ते लोक नाही आहेत, ते राहतात त्याच घरामध्ये पण ते लोक नाही आहेत, परंतु तुम्हाला त्यांनी चावी मात्र दिलेली आहे. तुम्हाला असं वाटतं 4 दिवसासाठी त्या घराचे मालक तुम्ही आहे, पण आहे का तसं? नाही आहे. सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी उपलब्ध असतात, परंतु एक खोली बंद असती, कुलूप असतं, चावी मालकाकडे. राहिलोय मी असं पण घरामध्ये एका. एव्हरीथिंग इज अवेलेबल. जितकं ज्या ज्या खोल्या उघड्या आहेत त्यामध्ये सगळं तुमचं आहे, परंतु मेन जे आहे त्या घराचं सर्वात ज्या घराचं आहे त्या एका खोलीमध्ये त्या दिवशी 4 दिवसासाठी गेलेलं असते आतमध्ये, कुलूप लावून चावी त्यांच्याकडे. तुमच्यावर भरोसा नाही. हॅलो. दास गुलाम याला सगळ्या गोष्टी, सगळ्या खोलीमध्ये त्याला परवानगी नाहीये, सगळ्या गोष्टी तो ऍक्सेस करू शकत नाही. परंतु पुत्र असल्या कारणाने त्याच्या वडिलांचं, त्याच्या बापाचं जे आहे त्या सगळ्या ठिकाणी तो जाऊ शकतो, हात लावू शकतो, हाती घेऊ शकतो, त्याचा वापर तो करू शकतो. आमेन. याचा अर्थ तुम्ही आणि मी जर देवाचे पुत्र व कन्या आहोत, म्हणजे स्वर्गातलं जे काही आहे, सगळे म्हणा जे काही आहे, एव्हरीथिंग. काही लोकांना विश्वासच नाही. 1/3 स्वर्गदूत खाली पडले, त्यांना स्वर्गातून बाहेर काढण्यात आलं आणि उरलेले सर्व स्वर्गदूत तुमच्या माझ्यासाठी उपलब्ध आहेत. हो. हालेलुया. मग कसं म्हणू आपण मी एकटाच आहे? लोनलीनेस इज ए साइन ऑफ स्लेव्हरी. एकटेपणा आहे मला असं वाटणे हे एक चिन्ह आहे की आपण दासपणामध्ये आहोत. कळतंय का? हॅलो. Because when you believe that you are alone, you are saying that you are still a slave and you do not have access to everything of heaven. कारण जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता की तुम्ही गुलाम आहात, तुम्ही एकटे आहात, याचा अर्थ तुम्ही म्हणत आहात की मी गुलाम आहे आणि म्हणून स्वर्गातलं सर्व जे आहे त्याच्यापर्यंत मी पोहोचू शकत नाही, ते माझ्यासाठी नाहीये असं तुम्ही इनडायरेक्टली म्हणायला लागला. म्हणजे दासपण, गुलाम आम्ही आहोत असं आम्ही इनडायरेक्टली परिस्थितीला सांगायला लागलोय. पण परमेश्वराने आमच्यासाठी सगळं काही उपलब्ध करून ठेवलेलं आहे. अतिपवित्र स्थान, पवित्र स्थान आणि अंगण. सगळ्या लोकांना अंगणापर्यंत जाता येत असे. काही लोकांना जे याजक आहेत पवित्र स्थानापर्यंत जाता येत असे, परंतु एकच असा होता महायाजक, त्याला अतिपवित्र स्थानामध्ये जायची परवानगी होती. येशूने वधस्तंभ, मी याकडे येणार आहे परत. येशू वधस्तंभावरती मेला, पडदा फाटला आणि काय झालं? ऑल ऍक्सेस पास मिळाला.
हालेलुया. सगळी अतिपवित्र स्थानामध्ये जाण्याची देखील परवानगी आम्हाला मिळाली. म्हणजे काय? येशू सांगत आहे, सगळे मर्यादा मी तुमचे फाडून टाकलेले आहेत. मी तुम्हाला पुत्र होण्याचा अधिकार दिलेला आहे. तुम्ही तिथेही पोहोचू शकता. A son has all access pass. पुत्राकडे सर्व ठिकाणी जाण्याचा पास आहे. कोणीतरी आमेन म्हणेल. Slave only gets wages. गुलाम दास त्याला फक्त काय मिळतं? मजुरी. सगळे म्हणा मजुरी. हा, त्यांना फक्त मजुरी मिळते. हो, एवढं केलं, 4 तास काम केलं, 4 तासाची मजुरी मिळणार तुला. बट सन गेट्स टू हॅव ऑल ऑफ व्हॉट द फादर हॅज. परंतु पुत्र जो आहे त्याला फक्त मजुरी मिळते अशी नाही. जे काही म्हणा, सगळे जे काही आपल्या बापाचं आहे ते सगळं पुत्राचं आहे. हालेलुया. Oh, can you believe everything of heaven is everything for you? सर्व काही जे स्वर्गातलं आहे ते सगळं काही तुमच्यासाठी आहे. यावर विश्वास आहे? कधी कधी होत नाही विश्वास. दे की देवा थोडं, म्हणूनच प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही. दे की थोडं मज पाप्यावर दया कर, मिळणारच नाही. जसा आम्ही आहे निराधार, राहा तसाच. चांगलं आहे गाणं, मला पण आवडते, पण लागू करायचं नाही मला ते. आमेन. सो मी नगेट सांगले तुम्हाला. सो लेट्स कम टू माय मेन पॉइंट्स. 4 एसेस, 4 मुद्दे मला सांगायचे आहेत. द फर्स्ट वन, सन इज ए सोल्युशन. पुत्र हा उत्तम तोडगा आहे. सगळे म्हणा तोडगा. हु इज अ सन? ही इज अ सोल्युशन. पुत्र कोण आहे? पुत्र तोडगा आहे, तोडगा. हालेलुया. गॉड वॉन्टेड टू सेव्ह द वर्ल्ड. देवाला अखंड जगाला वाचवायचं होतं. कोणाचा वापर केला? त्याच्या पुत्राचा वापर केला. He could have sent an angel. स्वर्गदूताला म्हणाला असता, बाय हात का खेले जा. एका स्वर्गदूताला म्हणाला असता, अरे तुझ्या हाताची धूळ आहे, ह्याला सगळ्यांना वाचवायचं, जा सगळ्यांना वाचव जा. स्वर्गदूताच्या एका पूर्ण ट्रूपला पाठवला असता, एका लीजनला पाठवला असता, पूर्ण 6000 स्वर्गदूतांना पाठवला असता, जा एका वेळेला सगळीकडे जा आणि काम करा आणि वाचवा सगळ्यांना. He sent his son. Amen. So God is telling today that a son is actually a solution. पुत्र हा एक तोडगा आहे. जाऊ दे ते दिवस, आम्हीच प्रश्नामध्ये आहोत. जाऊ दे हे दिवस आणि येऊ दे ते दिवस जिथे इतरांना कळेल की तुम्ही जे देवाचे पुत्र व कन्या आहात, तुम्ही उत्तर आहात. इतरांसाठी, इतरांच्या परिस्थितीसाठी तुम्ही एक तोडगा आहात. कोणीतरी आमेन म्हणेल. आमेन. हालेलुया. A son is a solution. You know, crucifixion was for slaves in Roman times. रोमी लोकांच्या काळामध्ये वधस्तंभावर कोणाला खेळायचे माहिती का? जे गुलाम होते, दास होते, चोर, दास. So crucifixion or the cross signifies what? वधस्तंभ काय दर्शवतं? गुलामगिरी, दासपण दर्शवतं. आणि उगीचच मुद्दाम त्या राजाला वाटलं की नाही ह्याला कसली सजा द्यावी, ह्याला वधस्तंभावर द्यावं म्हणून उगाचच वाटलं म्हणून त्याला त्याच्यावरती खेळलं असं नाही. हे पूर्व योजित होतं, स्वर्गातली योजना होती. का? कारण जे वधस्तंभ गुलामगिरीचं प्रतीक आहे, त्याच्यावरती ख्रिस्त टांगला जावा, त्याच्यावरती एक देवाचा पुत्र जो एकुलता आहे, एक आहे, तो टांगला जावा आणि कायमची गुलामगिरी संपुष्टात आणावी. कम ऑन समबडी. हालेलुया. का वधस्तंभावरच का? कधी कधी असा प्रश्न आला तर ह्याचं उत्तर आज आपल्याला मिळत आहे. का वधस्तंभच? मरण्यासाठी. कारण देवाला दासपणाचा आत्मा कायमचा संपवायचा होता आणि त्या वधस्तंभावरती उघड प्रदर्शन देवाने केलं. वचन सांगतं खुल्लम खुल्ला उघड प्रदर्शन देवाने केलं. आमेन.
हालेलुया. म्हणजे वधस्तंभावर नेमकं काय झालं आम्हाला? फक्त आम्हाला आरोग्य मिळतं असं नाही, मिळतंय. फक्त आम्हाला शांती मिळतं असं नाही, मिळतंय. सुखलोक पण चोराला मिळालं, आपल्याला काय मिळणार नाही? हॅलो. परंतु नेमकं वधस्तंभावरून आम्हाला महत्वाची गोष्ट काय मिळते ती ही पुनर्समेट. कोणाबरोबर? देवाबरोबर नाही, पित्याबरोबर. All the prophets came, they introduced God. सगळे संदेश ते आले, त्यांनी कोणाला प्रस्तुत केलं? देवाला. देव जो सामर्थ्यशाली, देव जो अग्नीने भरलेला, देव जो पाण्याला दुभागणारा, देव जो मृतांना जिवंत करणारा, देव जो छुटकारा देणारा, देव जो असा, देव जो तसा, सर्व संदेश ते आले आणि देवाला प्रस्तुत केला. परंतु पुत्र आला आणि पित्याला प्रस्तुत केलं. हालेलुया. आणि मग वधस्तंभावरती नेमकं काय झालं? देवाचे सगळे लेकरं या ठिकाणी आणि पिता या ठिकाणी, आणि बरोबर मधोमध ते वधस्तंभ आहे जे गुलामगिरीचं प्रतीक आहे. त्या दोघांच्या मध्ये काय येत होतं? दासपण येत होता. आणि ख्रिस्ताने म्हणलं की या दासपणालाच मी ह्या दोघांमधून काढून टाकतो. दासपणा निघून गेला कायमचा. पिता आहे या ठिकाणी, लेकरं देवाची आहेत त्या ठिकाणी, समेट त्या ठिकाणी झाला. आमेन. अ सन इज ए सोल्युशन. एक पुत्र जो आहे, कोण आहे? तोडगा आहे, तोडगा. ही वॉन्ट्स टू डू समथिंग इन युअर एरिया. तुमच्या एरियामध्ये त्याला काहीतरी करायचं आहे. तुम्हाला असं वाटेल नगरसेवकाचा वापर होईल. परंतु तुम्ही चकित व्हाल स्वर्गामध्ये गेल्यानंतर, जेव्हा असे पान उघडाल ना तुम्ही मागे मागे जाऊन, ह्या एरियामध्ये असं घडलं. हे कोणामुळे घडलं? तू होतास तिथे म्हणून हे घडलं. कम ऑन. हालेलुया. सगळ्या नगरसेवकांचा आदर करतो मी. सगळे यूट्यूबवरती मला कुठलं नगरसेवक ऐकत असेल, गॉड ब्लेस यू, तुमचं काम चालू ठेवा. पण मी हे पुढे जाऊन म्हणतोय की आम्ही श्रेष्ठ. अ सन इज सुप्रीम. पुत्र श्रेष्ठ आहे. म्हणजे तुमच्या आजूबाजूला जर काय उत्तम घडवायचं असेल तर कोणाचा वापर होईल? तुम्ही जे देवाचे पुत्र आहात तुमचा वापर होणार. Somebody say amen. Hallelujah. Second is very connected to that. Strongest connection. Hello. Second S, strongest connection. सर्वात बलवान मध्यक, सर्वात बलाढ्य मध्यक. Who is a son? तो खूप बलवान मध्यक आहे. मध्यक म्हणजे मी आता सांगितलं तुम्हाला, दोन गोष्टीच्या मध्ये जो येतो तो कोण आहे? तो पुत्र आहे. हालेलुया. His son Jesus was the strongest connection between the heaven and earth. स्वर्ग आणि पृथ्वीच्या मध्ये एक ज्या जोडाची गरज होती, एक ज्या मध्यकाची गरज होती, तो कोण होता? पुत्र येशू. Everything the Father wanted to do on earth, he did it through his son. आणि म्हणून येशू पण म्हणतो की माझ्या वाचून पित्याकडे कोणाला जाताय? असं म्हटलेलं आहे की स्वर्गदूताने तुमच्या बोटाला धरून स्वर्गात घेऊन जाण्याशिवाय तुम्ही स्वर्गात प्रवेश करू शकणार नाही, असं म्हटलंय का? काय म्हणतो येशू? माझ्या वाचून. There is a son exercising his given authority, and that's why he said, unless through me nobody can enter, nobody can reach the Father. तो आपल्या दिलेल्या पुत्रत्वाचा अधिकाराचा वापर करून सांगतोय की माझ्या मधून आल्याशिवाय, माझ्याशिवाय कोणीही पित्याकडे जाऊ शकणार नाही. कारण त्याला माहिती होतं, पित्याला पण माहिती होतं, येशूला पण माहिती होतं की येशू जो त्याचा पुत्र हा सगळ्यात मोठा बलवान मध्यक, बलवान कनेक्शन म्हणून पृथ्वीवरती तो होता. स्वर्ग आणि पृथ्वी, एव्हरीथिंग दॅट वॉज सपोज टू हॅपन ऑन द अर्थ हॅपन्ड थ्रू हिज सन.
जे काही तुमच्या जीवनामध्ये घडायचंय, जे काही तुमच्या परिवारामध्ये घडायचंय, ते तुमच्याद्वारे परमेश्वर घडवून आणणार. कोणीतरी आमेन म्हणा. जे काही तुमच्या एरियामध्ये घडायचंय, जे काही तुमच्या शहरामध्ये घडणार आहे किंवा घडायचंय, ते तुमच्याद्वारे घडणार आहे. का? कारण तुम्ही एक बलवान, एक स्ट्रॉंग कनेक्शन आहात. कदाचित तुम्हाला पृथ्वीवरती तुम्ही मरेपर्यंत तुम्हाला कोण ओळखणार पण नाही. स्वर्गात गेल्यानंतर कळेल कोणाच्याद्वारे घडलं. हालेलुया. Because there was one lady, every night she was on her knees and praying for this area. This area was saved. एक गरीब महिला होती, रोज रात्री तिला कोणी न बघताना ती गुडघ्यावरती येऊन प्रार्थना करायची, म्हणून या एरियातल्या लोकांचं तारण झालं. कोणीही तिला ओळखणार नाही. कॅथरीन कुलमनला सगळे ओळखतील, परंतु एक ग्रेस आंटीला कदाचित कोणी ओळखणार नाही. परंतु स्वर्गात गेल्यावर कळणार की ग्रेस आंटीचं महत्व किती होतं. Hallelujah. You are the strongest connection. तुम्ही ते बलवान मध्यक आहात. शेजाऱ्याकडे वळून म्हणा स्ट्रॉंग कनेक्शन. यू आर म्हणा कोणाला तरी यू आर. तूच आहेस. नाहीतर म्हणाल तुझं मला माहित नाही, मी आहे. बोला तुझं काय माहित नाही बाबा, मी आहे. सोलापूरचं हे बोलायला सोपं वाटतं ना थोडं. I don't know about you. I am strong connection. Let's go third. I'm going to finish very early today. The third S I want to give you. Set free. Everybody say set free. Who is a son? पुत्र कोण आहे? मुक्त केलेला असा आहे. पुत्र कोण आहे? मुक्त केलेला असा आहे. रोम उघडू नका. रोम 8:14-15 मध्ये काय म्हटलंय? कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे, तितके कोण आहेत? देवाचे पुत्र आहे. दिस इज ब्युटिफुल. आय विल टेक यू हिअर. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तर ज्याच्या योगे आपण अब्बा बाप्पा अशी हाक मारतो, असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. गलती 5:1 मध्ये काय म्हटलं माहिती का? इट इज फॉर फ्रीडम दॅट क्राइस्ट हॅज सेट अस फ्री. स्टँड फर्म देन अँड डू नॉट लेट युअर सेल्फ बी बर्डन्ड अगेन बाय द योक ऑफ स्लेव्हरी. मराठी. या स्वातंत्र्याकरता ख्रिस्ताने आपल्याला काय केले? मुक्त केले आहे. म्हणून सगळे म्हणा म्हणून त्यात टिकून राहा. इव्हन गुलामगिरीच्या जुवा खाली पुन्हा सापडू नका. म्हणजे या वचनाच्याद्वारे कळतंय की आम्ही मुक्त झाल्यानंतर सुद्धा गुलामगिरीमध्ये सापडू शकतो. हॅलो. कोणामुळे? देवामुळे नाही, आपल्या स्वतःमुळे. शैतानामुळे पण नाही. शैतान कसा आहे मी तुम्हाला सांगितलं की नाही, चिकाटी आहे त्याच्याकडे खूप. लास्ट संडेला सांगितलं. तो येणार, हव्वेकडाला आला. चूक कोणाची होती? हवा आणि आदाम. तो येईल आमच्याकडे, परंतु आम्हाला गुलाम होऊ द्यायचं नाहीये स्वतःला. आमेन. इट इज फॉर फ्रीडम. स्वातंत्र्याकरता ख्रिस्ताने आपल्याला काय केले? मुक्त केले आहे. आय एम गोइंग टू मेक अ स्ट्रॉंग स्टेटमेंट. एनीबडी हू वांट्स टू राइट, प्लीज राइट इट. स्लेव्हरी इज being controlled by someone or something. दासपण म्हणजे काय? कुठल्या तरी गोष्टीच्या द्वारे किंवा व्यक्तीच्या द्वारे किंवा परिस्थितीच्या द्वारे कंट्रोल मध्ये ठेवणं, याला म्हणतात दासपण. मिस्र देशामध्ये इस्रायली लोक होते. त्यांना मोकळीकता होती का? वाटेल ते करायचे का? उदाहरण, आज आम्ही 11 वाजता उठू शकतो सकाळी. तुमच्याकडे दासपण नाही हो. दासपणाचा हे काहीच नाही आहे, म्हणजे उल्लेखच नाही आमच्या घरामध्ये. आमचा मुलगा बघा 2 वाजता दुपारी जरी उठायचं म्हणजे त्यांनी उठत्या, कोणच काय करू शकत नाही. स्वातंत्र्य जाऊ दे, तिकडे नको जायला आपण. इस्रायली लोक जेव्हा बंधनात गुलामगिरीमध्ये होते मिस्र देशामध्ये, त्यांना सकाळी कधी पण पाहिजे तेव्हा उठण्याचा मुभा नव्हती. नो.
हंटर घेऊन येतो सगळे मारायला. जेव्हा कोणी कोणाच्या कंट्रोल मध्ये येतो, हॅलो, काय काय कान उघडणे होणार आहे आज. जेव्हा कोणी कुठल्या परिस्थितीच्या कंट्रोल मध्ये येतो, तेव्हा समजून घ्यायचं आपणच, दुसऱ्याला सांगायची गरज नाही. स्टेजवरून पास्टरनी पण सांगण्याची गरज, तेव्हा समजून घ्यायचं मी गुलामगिरीत आहे, दासपणाचा आत्मा माझ्यावरती आहे. हॅलो, आर यू अंडरस्टँडिंग? सम पीपल आर कंट्रोल्ड बाय मनी. काही लोक पैशाच्या द्वारे कंट्रोल केलेले असतात, सुटतच नाही. दवाईचा ऑफरिंग पैसा समजून घ्यायचं काय. तुम्हीच बोलला, मी नाही बोललो. सम पीपल आर कंट्रोल्ड बाय मनी. सम पीपल आर कंट्रोल्ड बाय देअर जॉब. काही लोक त्यांचं जे काम आहे, त्यांचा जॉब जो आहे, त्या जॉबच्या द्वारे कंट्रोल केले जातात. कंट्रोल्ड बाय बिझनेसेस. सम पीपल आर कंट्रोल्ड बाय टाइम. काही लोक कोणाच्या कंट्रोलमध्ये, वेळेच्या कंट्रोलमध्ये असतात. आय डोंट नो, मे द लॉर्ड स्पीक टू यू. मला माहित नाही, देव तुमच्याशी बोलो आज. आम्ही कुठल्या पद्धतीने, हलक्या पद्धतीने का असे ना का, किंवा अगदी बलाढ्य पद्धतीने असे ना का, कुठे आम्ही कशाचे तरी गुलाम आहोत का, दासपणामध्ये आम्ही आहोत का, हे प्रश्न आम्ही केला पाहिजे. स्लेव्हरी इज बिंग कंट्रोल्ड बाय समवन ऑर समथिंग. सनशिप इज फ्रीडम रिसिव्ड इन क्राइस्ट. पुत्रत्व हे ख्रिस्ताच्या द्वारे मिळालेलं स्वातंत्र्य आहे. गलती 5:1 मध्ये आम्ही काय वाचलो, त्या स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आम्हाला काय केले, मुक्त केलेले आहे. म्हणजे आम्ही पुत्रत्वामध्ये आहोत. पुन्हा तुम्ही दासपणामध्ये जाऊ नका म्हण. दासपणाच्या विरोधात काय आहे, पुत्रत्व आहे. आय होप युअर अंडरस्टँडिंग. आय डोंट नो. आमेन. नाउ one more important statement. The Holy Spirit is a spirit that leads. He will never control. पवित्र आत्मा असा आत्मा आहे जो चालवतो, ओढत नाही. कंट्रोल, he will not control your life. If your prayer is, God control my life, Holy Spirit come and control me, he will never do that because it is against his character. पवित्र आत्म्याला जर तुम्ही प्रार्थना करत असाल, पवित्र आत्मा ये आणि माझा कंट्रोल कर, कम्प्लिटली असं कंट्रोल कर, मला कंट्रोल कर, कधीच प्रार्थनेचं उत्तर मिळणार नाही. का? कारण पवित्र आत्म्याच्या चरित्राच्या विरोधात आहे. तो कधीच कंट्रोल करत नाही, तो लीड करतो. तो काय करतो? चालवतो. पवित्र आत्मा काय करतो? चालवतो. पाण्याने बुडून बप्तिस्मा झाला, येशूचा वर आला आणि वचन काय सांगतं? आणि आत्म्याने त्याला अरण्यात नेले. And the Spirit of God led him in wilderness. तो चालवणारा आहे. कदाचित जर येशू म्हणाला असता मला जायचं नाही तिकडं, जबरदस्ती केली नसती. असं कितीतरी वेळा आपल्या बरोबर झालं असेल. पवित्र आत्मा सांगतोय, अरे उठ, जबरदस्ती नाही करत, चटके देत नाही तो तुम्हाला, उठच म्हणून. Sonship is being led. Slavery is being leashed. सांगतो मी काय म्हणालो ते. Sonship is being led. पुत्रत्व म्हणजे आत्म्याद्वारे चालवणं आहे. आणि दासपणा म्हणजे slavery is being leashed. म्हणजे लीश म्हणजे कोणाला माहिती आहे लीश म्हणजे काय? कुत्र्याला पट्टा बांधून त्याला जे असं पकडतात की नाही, त्याला म्हणतात लीश. सगळे म्हणा लीश. हा, sonship is being led, slavery is being leashed. अय्यो, पुत्रत्व म्हणजे आत्म्याद्वारे चालवणं असं आहे, परंतु दासपणा म्हणजे गळ्यात पट्टा घालून कंट्रोल केल्यासारखं आहे. समजतंय का?
काही लोकांच्या जीवनात परमेश्वराला इतकं काम करायचं आहे, त्यांच्या द्वारे इतकं काम करायचं आहे, परंतु ते परमेश्वराला किंवा देवाच्या आत्म्याला अनुमती देत नाहीयेत की त्या आत्म्याने त्यांना चालवावं. का? कारण ते दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीच्या अधीन आहेत. त्यांचा वेळ तिकडं अडकून बसलेला आहे. त्यांना वाटतं हे पाप नाही आहे, चांगलंच आहे, परंतु खरं पाहता त्यांच्या गळ्यात पट्टा आलेला आहे. दे हॅव बीन लीस्ट, नॉट लेड. पास्टर चांगलं बोला काय तर. कधी कधी असं लागतंय, चालतंय. शेजारच्या कडे म्हणून म्हणा बरोबर आहे. The Holy Spirit will never force. He will never force. तो कधीच फोर्स करणार नाही. पवित्र आत्मा कधीच फोर्स करणार नाही. स्वर्गात गेल्यानंतर कळेल आम्हाला, दिसेल, अरे इथं तू मला करायला सांगितलं होतं. हो, मला आत्ता कळायला लागलंय. मला थोडा ढकलू नये का? माझ्या चरित्रातच नाही ढकलणं. तुला जर ढकलायचं असतं तर कुठं कुठं ढकललो असतं तुला. I wanted to say something. काहीतरी बोलायचं तुम्हाला. Anyway, he will never force things on you. In the freedom of sonship, the Holy Spirit will always lead you as he led Jesus. जसं आत्म्याने येशूला चालवलं, तसं मिळालेल्या स्वातंत्र्यामध्ये पवित्र आत्मा आम्हाला देखील चालवणार. Amen. You know, हे म्हणत असताना मला असं जाणवतं की आमच्याकडे एक जबाबदारी येते. काय? सगळे म्हणा जबाबदारी. आपल्याकडे एक जबाबदारी येते. ती जबाबदारी ही आहे की आम्ही स्वतःला, आपल्या कानाला, आपल्या आत्म्याला अशा पद्धतीने प्रशिक्षित करावं, ट्रेन करावं की आत्म्याचं चालवणं काय आहे आम्हाला दिसेल, ऐकू येईल आणि जाणवेल. कळालं? ही जबाबदारी पास्टरची नाही आहे. ही जबाबदारी टीचरची नाही आहे. ही जबाबदारी माझी स्वतःची आहे. कम ऑन, समबडी से, माझी स्वतःची आहे. की मी स्वतःला प्रशिक्षित कर, स्वतःच्या आत्म्याला प्रशिक्षित करावं की माझ्या आत्म्याला असं प्रशिक्षित करेन, देवाच्या उपस्थितीमध्ये राहून, वचनामध्ये राहून, आराधनेमध्ये राहून, या सगळ्या चांगल्या गोष्टीमध्ये राहून मी स्वतःला प्रशिक्षित करेन, ट्रेन करेल की जसं अब्राहमाला एक वाणी झाली आणि अब्राहमाला कळालं की ही वाणी देवाची आहे, तसं माझ्या आत्म्याला कळेल जेव्हा देव बोलतोय तेव्हा हे देवच आहे. आणि जसा तो चालवतो तसा मी चाल. फक्त गीत गाऊन काहीच होणार नाही. तू मुझे खींच ले, फोटो ओढून घेऊन जाणार आहे त्याने. We have to train ourselves. Amen. Hallelujah. And the fourth S, चौथा S, sent out. पाठवलेला. सगळे म्हणा पाठवलेला. Sent out. He sent out. Who is a son? पुत्र कोण आहे? जो पाठवलेला आहे. Very interesting. Satan, who is a representation of slavery, was kicked out of heaven. शैतान, जो दासपणाचा सगळ्यात मोठा प्रतीक आहे, त्याला स्वर्गातून हाकलण्यात आलं. येशू, जो पुत्रत्वाचा सगळ्यात मोठा प्रतीक आहे, त्याला स्वर्गातून पाठवण्यात आलं. या, कम ऑन. I want to say so many things, but may the Lord speak to you, not me. We need to understand this. हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. लुसिफर देवाच्या गौरवामध्ये होता. लुसिफर देवाच्या उपस्थितीमध्ये होता. तरी पण
दुसरं काहीतरी देवाच्या व्यतिरिक्त काहीतरी कानामध्ये त्यांनी त्याच्या पडल्यासारखं झालं, मनामध्ये ते काहीतरी निर्माण झालं आणि मग एक पाप त्याच्याकडून घडलं आणि म्हणून त्याला त्या स्वर्गातून बाहेर काढण्यात आलं, हाकलण्यात आलं. ही वॉज किक्ड आउट ऑफ हेवन. तरी पण ऐकलं नाही. जे काही परमेश्वराने निर्माण केलं एदेन बागेमध्ये पण येऊन घुसून बसला आणि तिकडं पण पाप घडलं, तिथून पण त्याला हाकलण्यात आलं. हॅलो. And so does the same go with Adam and Eve. आणि तीच गोष्ट आदम आणि हवा बरोबर पण आहे. जितकं आम्ही आमचे ते वाडवडील आहेत बाबा, आम्ही किती पण असं जरी म्हटलो तरी ही सत्य गोष्ट आहे की त्यांनी सुद्धा पाप केलं, ते दासपणामध्ये आले, म्हणून त्या ठिकाणातून त्यांना बाहेर काढण्यात आलं, त्यांना पाठवले नाही. शिष्यांना पाठवण्यात आलं, आदम आणि हव्वाला बाहेर काढण्यात आलं. सी द डिफरन्स. हॅलो, सी द फरक बघा काय आहे. आदम आणि हव्वाला देवाने असं म्हटलं नाही, जा फलद्रूप व्हा म्हणून मी तुम्हाला पाठवतो. नाही. शिष्यांना काय म्हटलं, जा पृथ्वी व्यापून टाका, सगळीकडे जावा. आणि येशूने स्वतः आज्ञा करून अधिकार देऊन त्यांना काय केलं, पाठवलं. वी आर द सन्स अँड डॉटर्स ऑफ गॉड. आम्ही देवाचे पुत्र व कन्या आहोत. आम्हाला हाकलण्यात येत नाही, आम्हाला पाठवण्यात येतं. हालेलुया. वी आर द सन्स ऑफ गॉड who will be sent out for his work. त्याच्या कामासाठी आम्हाला पाठवण्यात आलेलं आहे. आणि जर पाठवण्यात आलेलं आहे तर जल्लोषामध्ये आमचं स्वागतही होणार आहे. कोणीतरी आमेन म्हणेल. हालेलुया. ज्यांना हाकलण्यात आलेलं आहे ते असे गेले, त्यांना परत एंट्री नाही आणि काहीच नाही त्यांच्याकडनं. हॅलो. एनिवे, आणि ज्यांना पाठवण्यात आलेलं आहे त्यांचं स्वागत आहे. स्वर्गातून असं पाठवण्यात आलेलं असेल, शिष्यांना असं कामासाठी पाठवलेलं आहे, ते पाठवले गेलेले आहेत, म्हणून त्यांचं स्वागत स्वर्गामध्ये मोठ्या वैभवाने होणार आहे. हो, मोठ्या वैभवाने होणार आहे. हा, किती लग्न व्हायच्या अगोदरच तुटले का? लग्नात माझ्या मुलाला वरात चांगली दिली नाही, आमच्या पोराची एंट्री चांगली व्हायला पाहिजे होती. ढोली बाजावाले 2च होते, हे एक आमच्या मुलाची लायकी. लग्न व्हायच्या अगोदरच लग्न तुटलं. सगळ्यांना इंटरेस्ट आहे एंट्री भारी व्हावी म्हणून. एंट्री भारी व्हायला पाहिजे तर पाठवले गेले पाहिजे चांगले. हॅलो. हालेलुया. यू आर द सन्स अँड डॉटर्स ऑफ गॉड. तुम्ही देवाचे पुत्र आहात म्हणजे तुम्ही पाठवले गेले आहात. आणि जर देवाच्या द्वारे अधिकाराने पाठवले गेले आहात, अगदी जल्लोषाने तुमचं स्वागत स्वर्गामध्ये होणार आहे. कोणीतरी आमेन म्हणेल. म्हणून लक्षात ठेवा, म्हणून स्वर्गामध्ये आनंद होतो. एक आत्मा उद्धाराला आला, स्वर्ग आनंद करतो. हालेलुया. जस्ट इमॅजिन, कल्पना करा, येशूला पाठवण्यात आलं. येशू राहिला जगामध्ये, 3.5 वर्ष त्यांनी सेवा केली. तो मेला, पुनरुत्थित झाला आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याचं स्वर्गारोहण झालं, स्वर्गामध्ये गेला, काय एंट्री झाली असेल त्याची. खरंच न्यू लाईफ फेलोशिप सोलापूर एक हट्ट करेल देवाकडे स्वर्गात गेल्यानंतर, प्लीज ते टेप रेकॉर्ड अजून एकदा चालवा, आम्हाला बघायचं येशूची एंट्री. तूने मारी एंट्री नाही. नाही. देवा काय इतक्या सेलिब्रेशन मध्ये येशूची एंट्री झाली असेल ना स्वर्गामध्ये. का? कारण त्याला हाकलण्यात नाही आलं, त्याला पाठवण्यात आलं. हालेलुया. तुम्ही पाठवलेले लोक आहात, तुम्ही हाकललेले लोक नाही आहे. कम ऑन समबडी. कोणाकडे तेवढं म्हणा, पाठवलेले लोक. वी आर सन्स ऑफ गॉड. आम्ही देवाचे पुत्र आहोत, आम्ही पाठवलेले लोक आहोत. आणि जर देवाच्या द्वारे आम्ही पाठवलेले लोक आहोत,
जल्लोषमध्ये स्वागत आहे आमचं स्वर्गामध्ये. रिमेंबर हेवन इज वेटिंग फॉर यू. स्वर्ग तुमच्यासाठी वाट बघत आहे. आणि ज्या ज्या वेळेला असे प्रत्येक देवाचे लोक जे पाठवलेले आहेत त्यांची एंट्री होईल त्यावेळेला स्वर्गामध्ये अत्य आनंद, अत्य आनंद, अत्य आनंद आणि अत्य आनंद असणार आहे. आमेन. हालेलुया, हालेलुया. वी विल कंटिन्यू इन सनशिप. पुत्रत्व या सिरीजमध्ये आपण पुढे देखील कंटिन्यू करणार आहोत. ज्या ज्या वेळेला बोलता येईल त्या त्यावेळेला मी सनशिपवरती बोलेल. आज आपण बघितलं सुप्रीमसी. पुत्र असल्याने आमच्याकडे कसं वर्चस्व आहे. आज आम्ही 4 गोष्टी बघितल्या. लेट मी जस्ट से दॅट वन्स अगेन अँड देन विल क्लोज विथ प्रेयर. फर्स्ट, सन इज अ सोल्युशन. पुत्र कोण आहे? तोडगा आहे, उत्तम तोडगा आहे. पित्याला जग वाचवायचं होतं, त्याने कोणाचा वापर केला? पुत्राचा वापर केला. आमेन. सेकंड, सन इज अ स्ट्रॉंगेस्ट कनेक्शन. पुत्र कोण आहे? बलवान मध्यक आहे, बलवान मध्यक. हालेलुया. जे काही स्वर्गातून पृथ्वीवरती यायचं होतं ते कोणाच्या द्वारे आलं? पुत्राच्या द्वारे आलं. आमेन. हालेलुया. आणि जे काही पृथ्वीवरून स्वर्गात जायचंय ते देखील कोणाद्वारे जाणार? येशूच्या द्वारे, पुत्राच्याच द्वारे जाणार. आमेन. हालेलुया. थर्ड, मी तुम्हाला सांगितलं, अ सन इज सेट फ्री. एक पुत्र कोण आहे? जो मुक्त केलेला आहे तो पुत्र आहे. गलती 5:1 मध्ये म्हटलेलं आहे त्या स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आम्हाला काय केलंय? मुक्त केलेलं आहे. आम्ही बंदिस्त नाहीये, आम्ही दास नाहीये. पवित्र आत्मा आम्हाला चालवतो. सनशिप इज बिंग लेड, स्लेव्हरी इज बिंग लिस्ट. आमेन. आणि द लास्ट थिंग आय सेड, अ सन इज सेंट आउट. पुत्र कोण आहे? जो पाठवलेला आहे. शैतानाला बाहेर हाकलण्यात आलं, परंतु तिथूनच, स्वर्गातूनच येशूला मात्र पाठवण्यात आलं. आम्ही सैतानाचे संतान नाही, आम्ही येशूचे संतान आहोत. आम्हाला देखील पाठवण्यात येणार आहे, किंबहुना पाठवलेलं आहे. सेंट, सेंट.